पुढची बातमी, खोक्याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप खोक्याच्या वकिलांकडून केला जातोय। खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी हा आरोप केलाय। वकिलाच्या आरोपानंतर खोक्याची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। सकाळी त्याला चौकशीसाठी वनविभागानं ताब्यातही घेतलं होतं। त्यानंतर आता त्याच्या वकिलांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। मोहसिन, आपण पाहतोय अगदी सकाळीच वनविभागाकडून खोक्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। नेमकं काय घडलं आज दिवसभरात, कारण वकिलाकडून आता मारहाण केल्याचा आरोप कुठेतरी केला जातोय। वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं तर खोक्यावर जनावरांचे मांस त्याच्या घरात सापडलं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर वन विभागाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। मात्र न्यायालयीन कोठडी असताना वन विभागाने त्याची जी आहे तर वन कोठडी मागितली होती आणि त्यानुसार आज त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलं होतं। मात्र खोक्याचे जे वकील आहेत त्यांनी एक दावा केला आहे की खोक्याला वन विभागाच्या कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचे फोटो देखील त्यांनी न्यायालयासमोर मांडले होते आणि त्यामुळे आता वन विभागातून त्याला पुन्हा एकदा त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलेले आहे। त्याचे फोटो देखील जे आहे तर समोर आलेले आहे, ज्यात त्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामुळे एकीकडे सतीश भोसले म्हणजे खोक्या हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असताना तो न्यायालयीन कोठडीत होता। असं असतानाच आता वन विभागाच्या कोठडीत त्याला मारहाण करण्यात आली। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात चौकशी होणार का आणि नेमकं काय प्रकरण आहे हे देखील समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, त्यामुळे वन विभागाच्या कोठडीत मारहाण होणं हे अतिशय गंभीर म्हणावं लागेल। नेमकं काय होतंय पुढे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद। खोक्या पुन्हा न्यायालयीन कोठडीमध्ये खोक्याची रवानगी करण्यात आली आहे। सकाळच्या सुमारासच वन विभागानं खोक्याला काही चौकशीसाठी आपल्या कोठडीत नेलं होतं। वन विभागाची कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्याच नंतर खोक्याला मारहाण केल्याचा आरोप हा खोक्याच्या वकिलांकडून केला जात आहे। खोक्याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप खोक्याच्या वकिलांनी केला। खोक्याचे वकील अंकुश कांबळे यांनी हा आरोप केलाय। वकिलाच्या आरोपानंतर खोक्याची रवानगी ही पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे। सकाळी त्याला चौकशीसाठी वन विभागानं ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आता त्याच्या वकिलांनी मारहाण झाल्याचा आरोपही केलाय। खोक्याचे वकील अंकुश कांबळे हे स्वतः आहेत आपल्यासोबत। अंकुशजी, आपण पाहतोय तुम्ही काही फोटो देखील शेअर केले आहेत, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं सविस्तर सांगाल? मॅडम, सतीश भोसले यांना फॉरेस्टरने ताब्यात घेतलं होतं। ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याला पाटोदा येथील त्यांच्या कार्यालयामध्ये नेलं। सीसीटीव्हीचे वायर वगैरे काढले, सीसीटीव्ही बंद करून सतीश भोसलेंना अमानुष मारहाण केली। पाठीवरती, मांड्यावरती, गालामध्ये मारहाण केली फॉरेस्टरच्या अधिकाऱ्यांनी। अंकुशजी, तुम्ही हा सगळा प्रकार कोणत्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला सांगितला आहे का? पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांची काय भूमिका होती? आम्ही सदरील जी तक्रार आहे आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर हे पूर्ण मांडलेलं आहे। माननीय न्यायालयाने त्याची नोंद घेतलेली आहे, त्यांचं मेडिकल पण करून घेतलेलं आहे। त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स आम्ही उद्याच्याला पूर्ण काढून घेऊ। निश्चितच, त्यामुळे पुढे काय होतंय या संदर्भात तुमच्याकडून आम्ही माहिती जाणूनच घेत राहू। अंकुशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।